मित्रांनो नमस्कार. तुम्ही जे पाहताय ते प्रोशक्ती ॲग्रो फार्म एकमेव असं महाराष्ट्रातलं फार्म आहे की जिथं 14 प्रकारचे वेगवेगळे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. एकदम एक्स्ट्रीम म्हणजे एक वेगळे प्रकारचे एक्झॉटिक बदक पण आहेत. आणि महत्वाचं सांगायचं झालं तर आता जी खूप चर्चेत आहे की जगातील सर्वाधिक अंडी देणारी कोंबडी ती म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रोलोप. जर ती कुणी आणली असेल ते प्रोशक्ती ॲग्रो फार्म कामती, जे की सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर आज त्यांची ओनर आहे, त्यांची संपूर्ण माहिती, त्यांचा सगळा प्रवास आज आपण जाणून घेऊया. माझं नाव अरुण शिंदे. आपण प्रोशक्ती ॲग्रो फार्म हा फार्म आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चालवत आहेत. जवळपास 14 ते 15 व्हरायटीचे पक्षी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि आज तुम्ही म्हणजे आपल्या फार्मला व्हिजिट दिली आहे त्याबद्दल तुमचं मी इथे स्वागत करतो. होय, किती बाय किती एरिया आहे? हा जवळपास अर्धा एकरांमध्ये आपला फार्म आहे. हा. आणि याच्यामध्ये वेगवेगळे 4 ते 5 शेड टोटल या एरियामध्ये आहेत. सगळं नॅचरलच केले का? हो हो, जसं की बदकाचा फार्म वेगळा, टर्की वेगळा, असे वेगवेगळे कंपार्टमेंट आपण इथे तयार केलेले आहेत. ही आहे जगात सगळ्यात जास्त अंडी घालणारी कोंबडीची व्हरायटी ब्लॅक ऑस्ट्रोलोप. ओके. हा. जी वर्षाकाठी 350 पेक्षा जास्त अंडी देऊन या कोंबडीने विश्वविक्रम रचलेला आहे. महाराष्ट्रात जी सुरुवातीला आपण या कोंबड्याचं संगोपन कोल्हापूरच्या सरकारी हॅचरी बरोबर केलं होतं. हा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा सरकारी हॅचरीमध्ये ही कोंबडी आली त्याचं पहिल्यांदा आपण याचं फार्मिंग सुरू केलं. हा. जवळपास 10 वर्षापासून आपण ब्लॅक ऑस्ट्रोलोप कोंबड्या आपल्या इथे पाळत आहोत. अरे बरं, म्हणजे महाराष्ट्रात आपण आणली म्हणताय पहिल्यांदा? होय, महाराष्ट्रामध्ये सुरुवातीलाच आपण ज्यावेळेस म्हणजे शेतकऱ्यांना कशी काय फायदेशीर ठरू शकते? ब्लॅक ऑस्ट्रोलोप ही सगळ्यात जास्त अंडी घालणारी कोंबडीची व्हरायटी आहे. हा. आणि तेवढ्याच खाद्यामध्ये जर अंड्याचं उत्पन्न जास्त झालं तर शेतकऱ्यांना उत्पन्नही जास्त होतं, त्यामुळे प्रॉफिट जास्त आपल्याकडे राहतं. बऱ्यापैकी प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात. होय, आपल्याकडे ब्लॅक ऑस्ट्रोलोपचे कितीही स्टॉक तुम्हाला उपलब्ध होईल. फार्म मध्ये ब्रीडिंग वेगळं आहे, जिथं आपण एकदम रेस्ट्रिक्टेड एरिया आहे तिथं आपण त्याचं ब्रीडिंग वगैरे करतो. अरे, तर हे मस्कवी आहे. तुम्ही जे म्हणला सगळ्यात रेअर गोष्ट होय, हे एकदम प्रोशक्ती फार्म हा. फेमस आहे ना. एकदम टॉप क्वालिटीचे मस्कवी बदक आहेत आपल्याकडे. पवायला पण केलं का? होय, हे त्यांचा पॉन्ड आहे हा. ज्याच्यामध्ये हे पोहतात पक्षी. आणि हे एक नैसर्गिक पद्धतीने ब्रीडिंग करणारे पक्षी आहे. म्हणजे स्वतः अंडी घालून स्वतः पिल्लं काढणारी बदकातली एकमेव जात आहे. जबरदस्त दिसते. काय नक्की काय दिसायला काय वैशिष्ट्य आहे याचं? दिसायला म्हणजे हा कसं आहे, कोकण भागात जिथं समुद्र किनारपट्टी आहे ना त्या भागात बिलॉंग करणारा पक्षी आहे हा. हा. आणि हा बदक खूप लांबपर्यंत उडू शकतो. अरे वा. हा. आणि अंडी वगैरे स्वतः एकाच जागी गावरान कोंबड्यांसारखं घालून तिथंच पिल्लं तयार करून याचं पुनरुत्पादन होतं. पण मस्त पोहते तो. हो हो, किनारपट्टीत असल्यामुळं पाण्यातली सवय असते यांना. एक एक्झॉटिक म्हणून आपण फार्म पुढे ठेवू शकतो ना. होय होय, 100%. जर तुमचं कुक्कुटपालन किंवा फार्म हाऊस वगैरे असेल तर मस्कवी बदकांना लोक चांगली पसंती देतात. कलर किती तरी सगळे मिळून? कलर मध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, पूर्ण व्हाईट मध्ये किंवा ब्राऊन कलर मध्ये वगैरे मस्कवी असतात. ब्लॅक अँड व्हाईट जबरदस्त दिसते. व्हाईट पण, व्हाईट केवढा मोठा मेल आहे? होय, एवढा उडतो? होय. शक्यतो याच्या मादे उडतात. अंड्याच्या सीझनला अंड्यावरती आलेला पक्षी असतो ना त्याच्या मादे असं वेगवेगळ्या जागा उडकण्यासाठी बाहेर उडून जातात. आणि एका टायमिंगला हे कमीत कमी 15 ते 20 अंडी घालतात, म्हणजे एका महिन्यामध्ये वगैरे. ही आहे कोलंबियन ब्रह्मा. त्याच्यामध्ये 2 व्हरायटी आहेत, कोलंबियन ब्रह्मा आणि गोल्डन ब्रह्मा. कसं जे की एकदम फुल आहेत. हे जे गोल्डन कलरचे दिसतात हे मेल फिमेल गोल्डन ब्रह्माची पेअर आहे. आणि हे कोलंबियन ब्रह्माची पेअर आहे, जे की सध्या अंड्यावरती आहेत पक्षी. आणि एकदम टॉप क्वालिटीचे पक्ष्याचं ब्रीडिंग आपण इथे केलेलं आहे. ब्रह्माला म्हणजे काय म्हणून कसं ओळखायचं? काय ब्रह्मा म्हणजे काय वैशिष्ट्य काय त्याचं? या पक्ष्यांमध्ये पूर्ण पक्षी हा जम्बो साईजचा पाहिजे. तुरे वगैरे एकदम छोटे पाहिजे. तुरे गावरान कोंबड्यासारखे नसले पाहिजे. आणि पक्षी मोठ्या साईज मध्ये असला पाहिजे. पायाला पंख पाहिजे. जवळपास पूर्ण वयातला पक्षी म्हणजे अंडी घालणारा जो पक्षी असतो त्याचा नर कमीत कमी 5 ते 6 किलोचा पाहिजे. आणि फिमेल आहे त्या 3 किलोच्या पुढे. म्हणजे सगळे एक्झॉटिक आहे आपल्याकडे. हो हो हो, जसं एकदम दिसायला खूप क्वालिटी दिसतोय. एकदम एकदम ते फार्म हाऊस मध्ये वगैरे हाच पक्षी पाळतात. आणि याच्यामुळे तुमच्या म्हणजे फार्म हाऊसला वगैरे खूप शोभा येऊ शकते. होय, हे आपलं फ्री रेंज मध्ये केलेलं नियोजन आहे. हे सगळे गिनी का? होय, हे समोर जे आहेत ते व्हाईट कलरचे आणि सिल्वर कलरचे गिनी फाऊल आहेत. काय सांगाल यांच्याबद्दल? गिनी फाऊल हा अतिशय चलाक पक्षी आहे. कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात कमी खर्चात जगणारा पक्षी गिनी फाऊल आहे. अरे वा. आणि सर्प वगैरे यांच्यावरती डायरेक्टली अटॅक करणारा एकमेव पक्षी म्हणजे गिनी फाऊल. एकदम नॅचरल. हो हो, आणि वर्षाकाठी जवळपास 80 ते 100 अंडी घालतो. अरे वा. स्वतः अंडी घालून स्वतः पिल्ली काढतो. एकदम छोटीशी सुपारी सारखी अंडी असतात त्याच्यामध्ये. टर्की आहेत, गिनी फाऊल आहे आणि सिल्की आहेत.
त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगा पहिल्यांदा सगळ्यांना. टर्की आपल्या फार्म हाऊस मध्ये किंवा कुक्कुट पालनामध्ये आपण सर्प वगैरे सरपटणारे प्राणी वगैरे येऊ नये म्हणून टर्की गिनी फाऊल पाळतात. हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता गिनी फाऊल आणि टर्कीचं पालन आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अरे वा, त्याचप्रमाणे सिल्की जे दाखवा तुम्ही. सिल्की हा. हे आहेत सिल्कीचं पक्षी. अरे वा, त्याचं जो काय की वैशिष्ट्य? म्हणजे फार्म हाऊस मध्ये किंवा घरगुती पद्धतीने जर किरकोळ पक्षी पाळायचे असेल शौकीन तर का? शौकीन लोकांसाठी सिल्की पक्षी बरोबर. आहे. हे अंडी वगैरे देतात, ब्रीडिंग वगैरे चांगलं करतात आणि कमी गोंधळ करणारा पक्षी आहे. दिसायलाही खूप छान दिसतो. खूप त्यामुळे सुंदर आहे. बरेच लोक हा पक्षी पाळायला हे पसंत त्यांचे आहे. छोटे कार्यकर्ते का? हो, हे जवळपास त्यांची 1 महिन्याची पिल्लं आहेत. अरे वा, त्याच्यामध्ये बरेच पक्षी तुम्हाला गिनी फाऊलचे पाहायला मिळतील. राहते एकत्र आहे? हो, एकत्र राहतात काय अडचण. तर हे आहेत फायोमी. अरे वा, कलर बरं आहे हो. हा दिसायला एकदम सुंदर पक्षी आहे. एकदम शाईन असतो पक्ष्यांना, तुरे वगैरे एकदम छान असतात. पर्ल कलरचा पक्षी असतो आणि अंड्यासाठी एकदम उत्कृष्ट पक्षी आहे. एक्झॉटिक पक्षी आहे. आपण इम्पोर्ट करून घेतलेला पक्षी आहे. या पक्षाला ही बरीच डिमांड आता वाढलेली आहे. अंड्यासाठी आणि किरकोळ घरगुती उपयोगासाठी 1 नंबर पक्षी आहे. होय का? हो. आणि कुठं कुठं असतो, कुठल्या भागात असतो काय? आता मुख्यतः हा पक्षी आहे तो इजिप्त वरनं आपण म्हणजे तिथून Belong मुख्यतः करतो का? उगम पावतो याचा. आणि त्यानंतर बांगलादेश मध्ये वगैरे भरपूर प्रमाणात आता याचं पालन केलं जात आहे. कवीचं ब्रीडिंग सेटअप आहे. कसं केलं? इथं आपण साध्या पद्धतीने बॅरल वगैरे कट करून अरे वा, हे natural. केलेलं आहे. नॅचरल पद्धतीने इथं खाली इथं वगैरे अशा पद्धतीने हे माद्या वगैरे अंडी घालून अंड्यावरती पिल्लं काढायला बसले. तर हे नॅचरल ब्रीडिंग करणार पक्षी? एकदम नॅचरल ब्रीडिंग, स्वतः अंडी घालून स्वतः पिल्ले काढणार. वाईट बद्दल काय सांगा? हे लाल का काय सुरू व्हायला? ते म्हणजे पक्ष्याचं ते जन्मताच तसं असतं. ती एक त्याची म्हणजे खासियत आहे की पक्षी पाण्यामध्ये गेला की त्यांच्या डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी ते तसं एक कवच असतं त्यांना. काय म्हणता असेल का? हा आहे जबरदस्त असेल हे. सेलम जातीचा असील आहे. खूप म्हणजे मोठ्या जम्बो साईजचा असील आहे. हा. जवळपास 1 वर्षाचा पुढे जाऊ जरा. हा, आणि या पक्षाला तुम्ही पाहू शकता की म्हणजे साईज कशी आहे, शाईन कशी आहे. ओके ओके. आणि खूप शौकीन लोक बऱ्यापैकी याचे पालन करतात. हा कोणता आहे त्याचा? तर हा आहे आपल्या फार्म मधील सोनाली जातीचा पक्षी. अरे वा, हा. सोनाली एकदम दिसायला गावरांसारखा, अंड्याचं प्रमाण जास्त असतं आणि अतिशय काटक पक्षी आहे. तर आपला हा याचा ब्रीडिंगचा फार्म आहे. म्हणजे एक्झॉटिक्स नाही तर सगळं आहे आपल्याकडे? होय, एक्झॉटिक नाही पण रेग्युलर पालनाचा कुक्कुट पालनचा व्यवसाय आहे ना, त्याच्यामध्ये सोनाली, कावेरी, ब्लॅक ॲस्ट्रोलॉप, गिरिराज अशा बऱ्याच व्हरायटीचं आपण पालन करतो आणि याचे चिक्स हे आपल्याकडे उपलब्ध असतात. हॅचरी आपलीच आहे ना मोठी? होय, स्वतःची आपली हॅचरी चांगल्या प्रमाणे आपण ब्रीडिंग करतो, वॅक्सिनेशन करतो. पक्ष्यांची क्वालिटी कायम आपल्याकडे मेंटेन केलेली जाते. वॅक्सिनेशन फार्मरच्या समोर करून आपण पक्षी देतो. तर हा आपला स्वतःचा ब्रीडिंगचा फार्म आहे. आपण इथं त्याचं अंड्याचं प्रोडक्शन करतो आणि इथूनच अंड्याचं हॅचिंग वगैरे करून शेतकऱ्यांना डिस्ट्रीब्यूट करतो. त्यांचं ब्रीडिंगचा फार्म, अंड्याचं उत्पादन. आणि या बाजूला हा समोर फार्म दिसतो, हा मोठा चिक्सचा फार्म आहे. इथे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण चिक्सचं मस्त केलं. ब्रूडिंग वगैरे करतो. याच्यामध्ये आपण लाईट्स वगैरे लावलेले असतात. वेळेत त्यांना मेडिसिन दिलं जातं. अशा बऱ्याच गोष्टी असतात जी चिक्सच्या फार्म मध्ये मेंटेन केलेलं जातं. त्यामुळे आपली पिल्ले बेस्ट असतात का? होय, आपले पक्ष्यांची क्वालिटी आपण काय मेंटेन करतो. हे कुठले आहेत? हे मस्कवीचे चिक्स आहेत. अरे वा, अरे वा. 1.5 ते 2 महिन्याचे मस्कवीचे चिक्स आहेत. तयार झालेत ना आता? होय, आता हे पूर्ण रेडी माल आहे. आणि इथं समोर आहे हा ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचा पक्षी आहे. याच्यामध्ये थोडाफार गावरांचा पक्षी आपण मिक्स केलेला आहे, जो याच्या बरोबर निघलेला आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचा एकदम प्युअर क्वालिटीचा पक्षी, वॅक्सिनेशन मरेक्सचं वॅक्सिनेशन करून आपण आपल्या फार्म मध्ये टाकलेलं आहे. इथून पुढे यांना मल्टीव्हिटॅमिन म्हणा, अँटीबायोटिक वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आपण यांना इथं. हे कोणतं आहे? होय, हा आहे गावरांचा पक्षी. प्युअर का? प्युअर गावरांचा पक्षी. याच्यामध्ये ब्रह्माचा वगैरे पक्षी, आसिलचा पक्षी, अशा बऱ्याच व्हरायटी याच्यामध्ये आहेत. हॅचरी आहे का आपली? होय, ही आपली पिल्ल काढण्याची हॅचरी आहे. इथं आपण आपल्या अंड्यांची सेटिंग करतो आणि प्रत्येक आठवड्याला जवळपास 8 ते 10 हजार पिल्लं आपण या मशीन मधून काढतो. चांगल्या पद्धतीची पिल्लं काढण्यासाठी मशीन्स पण इंडस्ट्रियल इन्क्युबेटर आहेत. रामा कंपनीचे, रामा इन्क्युबेटरचे इन्क्युबेटर आहेत. त्याच्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने सर्व गोष्टी मेंटेन केलेल्या असतात आणि पिल्ल्यांची क्वालिटी चांगल्या पद्धतीने मेंटेन केली जाते. आपण किती पक्षी निघते एका टाइमला? म्हणजे एका टायमिंगला एका अंड्यामध्ये 1,20,000 अंड्याची सेटिंग होते. अरे वा. आणि पण आपण टप्प्याटप्प्याने लावल्यामुळे प्रत्येक आठवड्याला याच्यामध्ये 12,000 15,000 अशी पिल्लं निघतात आणि आपण पूर्ण महिन्याची सेटिंग प्रत्येक आठवड्याला पिल्लं निघत राहतात. तर इथून पिल्लं काढल्यानंतर आपण वॅक्सिनेशन वगैरे प्रॉपरली करतो.